आणि कालचं तर भाषण काय चाललं होतं, दीड तास भाषण केलं ना, 1 तास 24 मिनिटं भाषण झालं. शेवटी लोक उठून जायला लागल्यामुळे थांबावं लागलं, नाहीतर किती तास केलं असतं कोणाला माहिती. कारण पहिल्यांदाच एवढी लोक दिसली त्याच्यामुळे भाषण. तुम्ही बघा, काल मला टीका करायची नाही, पण वस्तुस्थिती आहे, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला समोरनं प्रतिसाद मिळत नव्हता, पण उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणाला प्रतिसाद मिळत होता. उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलं, शिवसैनिकांनो निखाऱ्यावरून चालावं लागेल, चालणार का? लोक म्हणायचे हो चालणार. त्या ठिकाणी दहीहंडीचा सण, आपला नवरात्रीचा सण, आपला गणेशोत्सवाचा सण सगळे आपण आनंदाने साजरे करतोय. मागं आम्हाला वाटायचं की हे सगळे आपले मराठी सण, महाराष्ट्राचे सण, सगळ्यांचा आनंदाचा क्षण असतो, तो उत्साहाने साजरा करता आला पाहिजे. परंतु कोरोनाचं एवढं सावट होतं की गर्दी झाली की कोरोना वाढायचा. अहो कधी कधी मुश्रीफ साहेब, आम्ही उद्धव ठाकरे साहेब रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपायचो नाही. ऑक्सिजन सगळ्या भागात गेलाय का? लोक फोन करायची, डॉक्टर फोन करायचे की जर ऑक्सिजन 4 तासात नाही आला तर इथं लोक ऑक्सिजन नाही मिळाला म्हणून ते मृत्युमुखी पडतील. आणि तशा प्रकारच्या आमच्या यंत्रणा चालायच्या. फार वाईट प्रसंग होता, परंतु त्याच्यातनं आपण ताऊन सुलाखून निघालो. अतिवृष्टीच्याही काळात आपण त्याच्यातनं मार्ग काढला. कुठलीही नैसर्गिक संकट येऊ द्या, भूकंपाचं, गारपिटीचं, दुष्काळाचं, पुराचं, अतिवृष्टीचं, सगळ्यातून महाराष्ट्राला सावरण्याचं काम आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्याच्या करता कुठं कमी पडलो नाही. केंद्राचं सरकार आमच्या विचाराचं नव्हतं, पण तरी देखील केंद्रावर अवलंबून न राहता आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपल्या महाराष्ट्राला कशी मदत करू शकू, हाच विचार आम्ही त्या ठिकाणी केला. आज मी इथं उद्घाटन ज्यावेळेस इमारतीचं केलं, ज्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केला, शेवटी ही इमारत कायमची राहणार आहे. आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे जे असेल ते कुणी नाकारू शकत नाही. पण आम्ही इमारत फिरून पाहिली, इथं काय सोयी आहेत, काय सुविधा आहेत, काय दिलं गेलं पाहिजे. ताम्रपट तर कुणीच घेऊन जन्माला आलेलं नाही. एकनाथ शिंदे पण काय कायमचे तिथं बसायला नाही आले. उद्या 145चा आकडा बाजूला गेला की ह्याही बाबाला घरी जावं लागेल. तरी देखील काय एकनाथरावांच्या मनात आलं, एकदम 40 लोक घेऊन बाजूलाच गेले महाराज. लोक निवडून आली धनुष्यबाणावर, 50 खोके एकदम ओके. सगळ्या महाराष्ट्रातल्या पार शेवटच्या माणसालाही कळायला लागलंय खोके ओके, खोके ओके. हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. सत्तांतर झाली, परंतु अशा पद्धतीचे आरोप कधी झाले नाही. का तर यांच्याकडनं चुका झालेल्या होत्या. कसे आमदार फुटतात. काल तर काय भाषण चाललेली होती. विजयादशमीच्या वेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची परंपरा चालत आलेली आहे. शिवाजी पार्क पण मैदान देण्याच्या करता कोर्टात जावं लागतं. अरे त्यांनी पण त्यांचे विचार मांडावेत, तुम्ही तुमचे विचार मांडा. कुणी अडवलंय? लोकशाहीमध्ये दुसऱ्यांचे विचारच आम्ही ऐकून देणार नाही असं कसं चालेल? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलेले ते काय सांगतं? कायदा काय सांगतो? नियम काय सांगतात? घटना काय सांगते? याचाही विचार माझ्या कोल्हापूर वासियांनी, माझ्या पन्हाळा वासियांनी, माझ्या आसुर्ले वासियांनी या निमित्तानं केला पाहिजे. मित्रांनो, कदाचित तुम्हाला वाटेल काय अजित पवार आता सत्ता गेली म्हणून त्या ठिकाणी ओरडतोय. तसं नाहीये. सत्ता येते, सत्ता जाते, सत्तेकरता आम्ही हपापलेले नाही आहोत. जी जबाबदारी जनता दिली ती जबाबदारी आम्ही पार पाडू. परंतु ही जबाबदारी पार पाडत असताना आज राज्यामध्ये जे काही चाललंय, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिथं भाषण करत असताना सारखं ही लोक बसलेली आहेत, ही आपण होऊन आली, आपण होऊन आली. अरे निम्मी तर तुमच्या भाषणात निघून गेली, कशी आपण होऊन आली? खुर्च्या मोकळ्या झाल्या.
मग आपण होऊन आलेली लोक खुर्च्या मोकळ्या का केल्या? काहींना टीव्ही वाल्यांनी विचारलं, रे कशा आला? कशाला आलंय कोणाला माहिती? चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही, खावण नाही, काहीच नाही, असे ते लोक म्हणायचे. 10 कोटी रुपये तुम्ही एसटी ला भरता, कुठनं आले 10 कोटी रुपये? तुम्ही सगळ्या गावच्या एसट्या तिकडं आणल्या, बाकीच्या लोकांना एसट्या मिळाल्या नाही, एसट्या रद्द करायला लागल्या होत्या. ह्याच्याकरता काही तुम्ही मुख्यमंत्री झालाय? तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता मुख्यमंत्री झालाय. आणि ते गद्दार 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 आणि वाचूनच भाषण चाललं होतं. असं नाही चालत. शिंदे साहेब, हा महाराष्ट्र आहे, देशातलं एक प्रगत राज्य आहे. आणि असं असताना तुम्ही महाराष्ट्राला उद्याच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून कुठल्या दिशेने नेणार आहे ते सांगायला पाहिजे होतं. तुम्ही का सांगितलं नाही की या नाकारते सरकारच्या काळामध्ये वेदांत प्रकल्प गेला, 2 लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार होत्या. आणि कालचं तर भाषण काय चाललं होतं? दीड तास भाषण केलं ना, 1 तास 24 मिनिटं भाषण झालं. शेवटी लोक उठून जायला लागल्यामुळे थांबावं लागलं, नाहीतर किती तास केलं असतं कोणाला माहिती. कारण पहिल्यांदाच एवढी लोक दिसली, त्याच्यामुळं हे भाषण. तुम्ही बघा, काल मला टीका करायची नाही, पण वस्तुस्थिती आहे, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला समोरनं प्रतिसाद मिळत नव्हता, पण उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणाला प्रतिसाद मिळत होता. उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलं, शिवसैनिकांनो, निखाऱ्यावरून चालावं लागेल, चालणार का? लोक म्हणायचे हो चालणार. ह्याचा देखील विचार तुम्ही आपण केला पाहिजे. मित्रांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही झालंय हे चांगलं झालं नाही. हे महाराष्ट्राला नाही, देशाला परवडणार नाही. जर कुणी असं फुटायला लागलं आणि बाहेर पडायला लागलं आणि त्याच्यावरनं सरकार जर जायला लागली तर स्थिरता काय राहणार? दुसऱ्याला कोणाला बरोबरच घेणार. आम्ही दोघच बाद झालं. अरे काय दोघच बाद झालं? 3 महिने तर पालकमंत्रीच केले नाही. ह्यांना ना सरकार आता 20 आहेत, नंतर 18 काहीतरी घेतले. त्यांना असं वाटतं की आपण ज्यांना काय सांगितलेलं आहे ते उद्या जर सगळं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आणि आपल्या बरोबर आलेले काही परत निघून गेले की आपलं काय होईल, ही भीती आहे त्यांच्या डोक्यात. त्याच्यामुळे मंत्रिमंडळ पूर्ण विस्तार वाढ करत नाही. त्याच्या संदर्भातले पालकमंत्री लवकर नेमले गेले नाही. त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय घेत असताना सतत, आता त्या दिवशी तर मुख्यमंत्री बोलतायत आणि उपमुख्यमंत्री त्यांचा माईक घेत आहेत. त्यांना प्रश्न पत्रकारांनी विचारले की त्यांना उत्तर मंत्रीच देतात, असं असं सांग, तसं सांग. अरे त्यांचं त्यांना बोलू नये ना, तुम्ही काय माणसं करताय? मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोललं पाहिजे. ही पद्धत महाराष्ट्रात नव्हती. ज्यावेळेस अजित पवार एखादा शब्द देतो त्यावेळेस वाटेल ते झालं तरी मी तो शब्द फिरवत नाही. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आपले सत्यजितजी असतील, मानसिंगराव असतील, तुम्ही असतील, काही करून आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं एक संकल्प करूया की उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा आमदार ह्या मतदारसंघातनं निवडूनच आणायचा. काय आता कुणाचं ऐकायचं नाही, कुणाचं काय करायचं नाही. मॅच फिक्सिंग नाही, अजिबात नाही. कुठेही लोकांचा प्रतिसाद आहे, हे फक्त त्यांचे जे 40 आमदार आहेत आज पैशाचा पाऊस पाडतायत. आज प्रचंड खर्च होतोय. कुठून खर्च होतोय, कुठून हा पैसा आलाय? कधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं घडलं नव्हतं. पवार साहेबांनी देखील 10 जून 1999 ला शिवाजी पार्कच्या मैदानावर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानातनं केलेली होती. प्रचंड जनसागर तिथं त्या ठिकाणी उपस्थित होता. जो तो आपल्या गाडीनं आला, उपस्थित राहिला, आपल्या गाडीनं परत गेला. शेवटपर्यंत कुणी उठलं नव्हतं, सगळी भाषणं संपेपर्यंत.
काल पण उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण संपेपर्यंत समोरचा माणूस माझी भगिनी हल्ली नव्हती, माझा तरुण हल्लेला नव्हता. ह्या गोष्टीचा पण विचार करा. मी मागही सांगितलेलं आहे, आज तुम्हाला सांगतो, ज्या ज्या वेळेस शिवसेना फुटली आणि जे नेते ज्या आमदारांना घेऊन बाहेर गेले, भुजबळ साहेबांच्या काळात 19 आमदार फुटले, पुढच्या वेळेस 1919 पडले. नारायणराव राणेंच्या काळात किती आमदार फुटले? राणे साहेबांच्या सहित सगळे पडले. राणे साहेब तर दुसऱ्यांदा बाय इलेक्शनला पण पडले. पोटनिवडणूक त्याला मराठीत म्हणतात. लोकांना हे आवडत नाही. लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्याकडे आणि उद्धव ठाकरेंच्याकडे बघून शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलेलं होतं. कोल्हापुरात पण गद्दार लोक निघालेले आहेत. त्या गद्दारांना देखील त्यांची जागा दाखवण्याचं काम करायचंय. महाराष्ट्रात तर आपण करूच करू, परंतु आपल्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये देखील करू आणि त्यांना दाखवून देऊ. हे असं लोकांना त्या ठिकाणी पटत नाही, रुचत नाही. जर तुम्हाला जायचं असेल तर राजीनामा द्यायचा, पुन्हा तुम्ही तिकडे जाऊन उभं राहायचं, बाय इलेक्शन मध्ये निवडून येऊन दाखवायचं.